पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बाबा प्लीज माझं ऐकून घ्या। हे एक शब्द बोलू नकोस। अरे जरा कुठे तुझ्यावर विश्वास ठेवायला जावा, जरा कुठे तू नीट वागतोस वाटायला लागावं, तितकं तू पुन्हा विचित्र वागायला लागतोस। मनस्ताप होतो तुझ्या या वागण्याचा मला। अरे आधीच्या चुकांसाठी तुला माफ करायला जावं तर पुन्हा तू नव्यानं चुका करतोस। राघव, तुझ्याबद्दलचं माझं आधीच मत बरोबर होतं। तू विश्वास ठेवायच्या लायकीच नाहीयस। मी खूप विचार करून बोललो होतो। आणि काय केलंस? माझ्या मुलीचं घर सहज आनंदीच्या नावावर केलंस। अरे घर घेतल्यावर तिच्या डोळ्यातला आनंद मी पाहिलाय। बाबा माझं घर झालं असं म्हणताना आयुष्यभराचं तिला मिळालेलं समाधान या कानाला समाधान देऊन गेलंय। अरे त्या मुलीने तुझ्या आयुष्यावरच नाही तर रमाच्या घरावर सुद्धा स्वतःचा हक्क सांगितलाय आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय। अरे रमा आयुष्यभर तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली। अरे तुमच्या लग्नाला होकार देताना तिच्या नजरेत तुझ्यावरचा विश्वास दिसत होता। अरे माझ्या मुलीचे आतापर्यंत चांगले ऋण फेडतोयस रे, चांगले ऋण फेडतोयस। बाबा प्लीज मला नाही, प्लीज मला नाही कळत मी काय करू। प्लीज प्लीज बाबा, घरच्यांचे खूप हाल होत आहेत आणि रमाच्या नावावर असलेलं घर आनंदीच रमाचं हे घर खूप छान रीत्या सांभाळू शकते। आनंदीला रमाबद्दल खूप आदर आहे। रमाच्या नावावर असलेलं घर आनंदीच्या नावावर झालं तर काय काय चुकीचं आहे? मला नाही कळत आहे बाबा। थांबा बरं। आनंदी हे बघ, तू थांबवल्याने मी थांबणार नाही। दे। नेमकं काय झालंय ते तरी सांगा मला। तुझा नवरा मी कष्टानं कमवलेलं घर तुझ्या नावावरती करायला निघालाय आणि तुझ्या घरात तुझी आश्रित बनून राहायला मी तयार नाही। त्यामुळे घर माझं नसेल तर त्या घरात मला राहायचं नाही। ऐक बाई, देवा। वर्षा वर्षा काय झालं? अगं हे रमाची फ्रेम कुठे आहे ग? मला काय माहिती आई? तुला काय माहिती म्हणजे? कोणीतरी काढल्याशिवाय निघाली का ती? कोणी काढली? अगं अशी इकडनं कोण काढणार आई? कोणी काढलं असं? नाही पण काढली कोणी असेल? आनंदी आई काहीतरी काय बोलतेस? मला तसं नाही म्हणायचंय, मला असं वाटलं, असं म्हणजे मनामध्ये अशी शंका उत्पन्न झाली ग। आई आनंदी असं काही करणार नाही याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे। त्यामुळे आनंदीबद्दल अशा तशा शंका घेऊ नकोस। उगाच काहीतरी बडबडत बसते। नाही शंका नाही घेत आहे, पण मला असं अगं वर्षा, पण इथं रमाची फ्रेम नाही म्हटल्यानंतर राघव किती कोपेल। वर्षा तुझ्या लक्षात आलं का? अगं वर्षा आनंदी काय आहे? हो ते मी काय विचारतोय? फ्रेम खाली का काढली होती? खूप धूळ झाली होती। फोटोच्या पाठीमागे पण खूप धूळ होती, म्हणून म्हटलं जरा स्वच्छ पुसते। झालं, लावली मी आता। रमा, आपलं हे घर मी
आनंदीच्या नावावर करायचं ठरवलंय. मला नाही माहिती माझा निर्णय किती चूक आहे किती बरोबर आहे. बाबांना माझा निर्णय अजिबात आवडलेला नाहीये. तुला माहिती आहे ना रमा, पहिल्यापासून माझं हेच मत राहिलेलं आहे की घर हे त्या घरातल्या स्त्रीच्या नावावरच असलं पाहिजे. आपलं घर तुझ्या नावावर होतं, पण तुझ्यानंतर आनंदीच एक आहे जिच्या नावावर हे घर होऊ शकतं. कारण आनंदी सुद्धा अगदी तुझ्यासारखं या घरावर तितका जीव लावते. ती खूप छान रीते या घराला सांभाळेल, मला पूर्ण विश्वास आहे. नाही कळत मला मी घेतलेला निर्णय कोणाला किती पटेल. अहो आपण यात न पडलेलो बरं. तशी आपली रमा आता नाहीये, पण तिच्या मागे ह्यानं काहीही करायचं. हे बघ, राघवचा हा निर्णय साफ चुकलाय आणि तुम्हाला कितीही समजवायचा प्रयत्न केलास ना तरी मी त्याचं समर्थन करणार नाही. आणि काहीही झालं तरी माझ्या मुलीचं घर राघवला त्या काल आलेल्या मुलीच्या नावावर करायला देणार नाही म्हणजे नाही. मी चाललोय. अहो पण तुम्ही काय करणार आहात? मी राघवला थांबवणार आहे. अहो असं नका करू. ऐका, तुम्ही थांबा जरा. मी काय म्हणते, जरा ऐका तर खरं तुम्ही. राघव, या खुर्च्या कशाला मांडतोय? कोणी येणार आहे का घरी? आणि ही फाईल कशाला काढली आहे? आपल्या घराचे कागदपत्र आहेत ना त्याच्यात. राघव, काय चाललंय तुझं? हा, कोण येणार आहे? बोल ना तू. काही कळत नाहीये मला, काहीतरी शिस्त आहे. काय होतंय राघव? या कोण आहे? शिंदे. सर, नोटरी करायची होती ना? बरोबर बरोबर. तुम्ही खूप दमलेला आहात. या बसा ना, बसा. बिल्डिंग पर्यंत आलो पण लिफ्ट बंद म्हणून 7 मजले सोडून आलो म्हणून या धापा लागल्या. अहो, हे लिफ्टचं अगोदर सांगितलं असतं तर बाहेर नसतो का भेटलो सर? नाही नाही, तुम्ही थोडा वेळ थांबा, बसा आधी. हा, पाणी आणतो. आनंदी, हा पाणी आणशील जरा? हो. कोण आहे ते माहितीये का? थँक्यू. आई, वर्षा, बाहेर येतं जरा. आले दादा. काय रे? बस. आई बस. अगं बाई, हो. नमस्कार. नमस्कार. आनंदी, हा? बस. कोण पाहुणे म्हणायचे? हा, तर हे आहेत शिंदे साहेब. आपलं घर दुसऱ्या नावावर करायचं म्हटल्यानंतर नोटरी करावी लागेल, त्याकरताच ते आलेत. आणि हे सगळं आजच करावं लागेल. हो का? मग कुणाच्या नावावर करणार आहेस घर? मी निर्णय घेतलाय. हा. रमानंतर हे घर मी आनंदीच्या नावावर करायचं ठरवलंय. ऐकलंस का? दादानी हे घर तुझ्या नावावर करण्याचा निर्णय घेतलाय. बरोबर आहे, बायकोच्या नावावरच करणार म्हणा घर. आतापर्यंत बायकोच्या तालावरच नाचत होता, आता यापुढे सगळं घर नाचेल तिच्या तालावर, म्हणजे वागेल तिच्या म्हणण्यानुसार. गंमत. आनंदी बाई, घर तुझ्या नावावर होतंय. मी ते होऊ देणार नाही. बाबा, अहो किती सहज हे घर या मुलीच्या नावावर करायला तयार झालास? अरे, काल परवा आलेली ही मुलगी
कोण लागून गेली अशी? या घरासाठी या मुलीनं काय केलंय म्हणून तू हे घर तिच्या नावावर करायचा निर्णय घेतलास? अरे माझ्या मुलीनं रक्त आटवून एक एक पैसा उभं केलं या घरासाठी, आणि हे घर आयत या मुलीच्या नावावर करणारा तू कोण? राघव, तू असं का करतोयस? पाटकर ऐका, हे घर जितकं रमाचं आहे ना तितकंच माझ्या राघवचं सुद्धा आहे. तेव्हा त्याला ठरवू द्या हे घर कुणाच्या नावावर करायचं कुणाच्या नावावर नाही करायचं. तुम्हाला तो हक्क नाहीये. हक्क नाही? अरे हे घर माझ्या रमानं घेतलंय, रमानं. मग आम्ही हक्काने नाही विचारू शकत? आणि हे जे काही आहे ना ते चिंगीच आहे. चिंगी लहान आहे हो अजून. म्हणून काय तिच्या भविष्याचा विचार करायला नको का? तिच्या भविष्याचा विचार करायला आनंदी आहे. फक्त हिला मूल होईपर्यंत. नंतर काय चिंगी हिला परकीच वाढणार ना? बाबा, काही बोलू नकोस. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचंय की हे घर मी आनंदीच्या नावावर होऊ देणार नाही म्हणजे नाही. हे बघा पाटकर, मी परत परत तेच सांगते, हा आमच्या घरचा मामला आहे. आम्हाला ठरवू दे काय करायचं ते. मी काही मध्ये बोललं तर चालेल? हे बघा, या घरात येऊन मला काही महिनेच झालेत. माझ्याही आधी हे घर रमाताईंचं होतं आणि कायम रमाताईंचंच असेल. या घरावर हक्क दाखवणारी मी कोणीही नाही आणि माझी तशी इच्छा पण नाहीये. आम्ही जोपर्यंत सगळेजण या घरात आहोत तोपर्यंत हे घर रमाताईंचंच असेल. जर कायद्यानुसार नाव बदलायचं असेल तर रमाताईंचं नाव रमा राघव कर्णिक आहे, म्हणजे ह्यांचं नाव आहेच. माझी इच्छा आहे की आपण ह्यांच्या नावावर घर करावं. नाही म्हणजे घराचं स्वप्न यांनी आणि रमाताईंनी बघितलं. हातात हात घेऊन ते स्वप्न पूर्णही केलं. मग रमाताईंनंतर कोणाचं नाव असायला हवं तर ते यांचं, राघव कर्णिकांचं. आनंदी, तू म्हणतेस ते ठीक आहे, पण रमाला सुद्धा असंच वाटलं असतं की हे घर रमानंतर आनंदीच्या नावावर असावं. रमा आणि मी आम्हा दोघांचंही एक मत होतं या बाबतीत की घर हे त्या घरातल्या स्त्रीच्या नावावरच असायला हवं. हे बघा, मला हे घर माझ्या नावावर करण्याचा काही मोह नाहीये. खरंच माझी माणसं माझ्यासोबत असावी, त्यांच्या मनात माझ्यासाठी थोडी जागा असावी, एवढीच माझी इच्छा आहे. बाकी मला काही नको आहे. अहो, तुम्ही हे घर तुमच्या नावावर करून घ्या. बाबा, तुम्ही सांगा बरं ह्यांना. बरोबर आहे राघव, हे घर जर तुझ्या नावावर होणार असेल तर माझी काहीच हरकत नाही. बघ बाई, तुला कसं योग्य वाटतं तसं. ठीक आहे. शिंदे, साक्षीदारांच्या सह्या घ्यायच्यात, पेपर्स. बाबा, तुमची सुद्धा ह्या गोष्टीला मान्यता असेल साक्षीदार म्हणून तुम्ही सही करायला तयार आहात?
दुसरी साक्षीदाराची सही. आता तुमची सही. सर, आजपासून हे घर तुमच्या नावावर आहे. आनंदी, काय चाललंय? रमाताईंचं नाव पुसत चाललं होतं ना, म्हणून मी स्वतः रमाताईंचं नाव ठळक अक्षरात लिहिलं.
रमाताई, तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. पण माझ्या घरावरती तुझं नाव असेल तर त्या घरात मला राहायचं नाहीये. तुमचं नाव नाही पुसू देणार मी. कायम तुमच्या घरावर तुमच्या नावाचीच पाटी असेल. रमा राघव कर्णिक. आनंदी, तू माझ्या घरात नेहमीच परकी राहणार गो.